आणि दुसरीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये पूर्व परीक्षा आल्यानंतर काही काळ लातूर पॅटर्नची गती मंदावली होती। मात्र यावर्षी नीट परीक्षेमध्ये लातूर पॅटर्नने घवघवीत यश मिळवलेलं आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्ह्यातील 600 पेक्षा जास्त मुलांना यंदा प्रवेश मिळाला आहे। लातूरमध्ये 1-2 नाही तर तब्बल 600 पेक्षा अधिक मुलांनी नीटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। लातूरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कॉलेजेस आहेत। असं असूनही लातूरातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे। मला पहिल्यापासूनच बायो थोडं टफ जात होते, त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ बायोसाठी काढून ठेवला आणि फिजिक्स केमिस्ट्री जास्त कन्सेप्च्युअल पार्ट असल्यामुळं ते थोडं सोबत होतं मला। आणि जे मला बायोमध्ये आवडत होतं ते मी इथं कॉलेजमध्ये क्लिअर करून घेतलं आणि कॉलेजकडून मला खूप सपोर्ट मिळाला, त्यामुळे मी कॉलेज खूप आभारी आहे। असं आमच्या कॉलेजमध्ये नेहमीच सांगायचे की आमच्या कॉलेजचे टेस्ट सिरीज हे आमच्या कॉलेजचे एक हार्ट आहे आणि तेच खरं ठरलं की आम्ही 3 महिने शेवटचे कमीत कमी 3 महिने तरी म्हणजे सलग टेस्ट सिरीज देत होतो, डिस्कशन करत होतो आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हा होता की डाऊट क्लिअरिंग, म्हणजे डाऊट क्लिअर करत गेले। राजश्री शाहू महाविद्यालयाचे 550 विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते, तर दयानंद महाविद्यालयाचे 74 विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले। त्रिपुरा महाविद्यालयातल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे 34, तर शाहू महाविद्यालयातले 1250 विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसले होते, ज्यातील 600 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 21 विद्यार्थी आहेत। 500 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या आहे 230, 450 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 347 विद्यार्थी आहेत, तर 400 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 450 विद्यार्थी या ठिकाणी आहेत। नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचंही मोलाचं मार्गदर्शन मिळालंय। जे काही मुलांच्या डिफिकल्टी असतील त्या डिफिकल्टी सॉल्व्ह केल्या जातात। डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यासाठी आमच्या इथला स्टाफ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत कॉलेज प्रिमायसेसमध्ये राहतात आणि विद्यार्थी सुद्धा रीडिंग रूममध्ये रात्री 11 पर्यंत थांबतात। दरम्यानच्या काळात अभ्यासाच्या वेळेस त्यांना जी डिफिकल्टी येईल ती डिफिकल्टी ताबडतोब ती त्या टीचरकडून, कन्सर्न टीचरकडून सॉल्व्ह करून घेतात। शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांनीही डोळ्यात तेल घालून कसा अभ्यास केलाय तुम्हीच ऐका। केमिस्ट्रीसाठी MCQ सॉल्व्ह करणे खूप महत्त्वाचे आहे आणि जेवढे जास्त MCQ सॉल्व्ह कराल तेवढे तुम्हाला अनुभव जास्त येईल, त्यामुळे नेटमध्ये जसे प्रश्न पडतील त्या आपल्याला सोडवणं सोपं होईल। त्यावेळी आपल्याला आठवेल की म्हणजे हा प्रश्न कसा सोडवायचा, त्यामुळे जास्त MCQची प्रॅक्टिस आज त्याला। नीटमध्ये माझा रँक कॅटेगरी रँक ऑल इंडिया 19 आला, एम्समध्ये कॅटेगरी रँक 28 आणि जिपमेरमध्येही 28 आला आणि टीचर्सनी मार्गदर्शन केल्यामुळे हे सगळं मिळवणं योग्य झालं। देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत एकाच शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी। लातूर सारख्या राज्यातल्या एका छोट्याशा जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाने पुन्हा एकदा लातूर पॅटर्न अधोरेखित केलाय। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर।